सत्यशोधक समाज प्रतिष्ठान आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद यांच्या वतीने नांदेडमध्ये राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला। नमस्कार, ओके महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया बातमी विस्ताराने। आज नांदेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठान यांच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्मृती दिन साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आज 10 मार्च राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन, या निमित्ताने सत्यशोधक समाज प्रतिष्ठान नांदेड आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने नुकतंच अभिवादन करण्यात आलेलं आहे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी आणि स्त्री चळवळीसाठी, स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी मूळ शिक्षणाचा पाया आपल्या आधुनिक भारत देशामध्ये भरला। परंतु जेव्हा त्यांनी शिक्षणाचा मूळ पाया भरत असताना इथल्या प्रस्थापितांनी त्यांना क्षणोक्षणी विरोध केला, त्यांना अडथळे आणले। त्या प्रसंगी गुरुवर्य लहुजी साळवे यांनी ज्योतिबा फुले कुटुंबाची सावली होऊन झट सुरक्षा देऊन त्यांना संरक्षण दिलं, त्यांच्या कुटुंबाला संरक्षण दिलं, सामाजिक चळवळीला संरक्षण दिलं। त्यामुळे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची सामाजिक चळवळ यशस्वी झाली आणि आज त्यांच्यामुळे आपण जे मुके होतो, आपण मुके माणसं आज बोलत आहोत। आणि म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाची चळवळ उभी केली नसती तर आजही या देशामध्ये गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी राहिली असती। आजही पूर्णतः सामाजिक गुलामगिरी गेलेली नाही, अंशतः सामाजिक गुलामगिरी आहे। या महापुरुषाचा विचार समग्र समाजामध्ये गेला, निश्चितच इथली सामाजिक गुलामगिरी नष्ट होईल आणि बहुजन समाज, स्त्रिया जागृत होतील। या दोन्ही समाज संघटनेच्या वतीनं सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या विचाराला, कार्याला